Dear student, in the last lecture, we have seen applied microbiology, उपयोजित सूक्ष्मजीवशास्त्र, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी, औद्योगिक त्या ठिकाणी सूक्ष्मजीवशास्त्र, मेन फीचर जे काही इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी जे आहेत, औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र जे आहेत तर त्याचे असणारे जे काही फीचर जे आहेत, वैशिष्ट्य जे आहेत तर ती वैशिष्ट्य आपण त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यानंतर असणारे जे काही प्रॉडक्ट जे आहेत, उत्पादित जे आहेत तर त्या उत्पादितामध्ये असणारे जे काही डेअरी प्रॉडक्ट, दुग्धजन्य असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर त्या दुग्धजन्य पदार्थामध्ये योगर्ट प्रॉडक्ट्स म्हणजे दही उत्पादन, त्याच्यानंतर बटर असेल, लोणी असेल, चीज प्रोडक्शन याच्याविषयीची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपण त्या ठिकाणी मागील तासाला त्या ठिकाणी पाहिली. याच्यानंतर पुढे पेज नंबर 79 वर पहा, कॅन यू टेल म्हटलेलं आहे, सांगा पाहू की व्हॉट फॉर प्रोबायोटिक फूड इज फेमस. प्रश्न आहे की व्हॉट फॉर प्रोबायोटिक फूड इज फेमस. काय सांगितलेले की असणारे जे काही प्रोबायोटिक्स असणारे जे काही किंवा प्रोबायोटिक्स खाद्य जे आहे तर ते कशासाठी प्रसिद्ध त्या ठिकाणी आहे. काय सांगता येईल की इन प्रोबायोटिक फूड लॅक्टोबॅसिलिया बॅक्टेरिया आर ऍक्ट. जे काही प्रोबायोटिक असणारे जे काही फूड जे आहे तर त्या फूडमध्ये काय समजा आपल्याला की लॅक्टोबॅसिलिया असणारा जो काही बॅक्टेरिया जो आहे तर तो बॅक्टेरिया काय केलेला असतो तर त्याच्यामध्ये ऍड जो आहे तर तो ऍड त्या खाद्यामध्ये त्या ठिकाणी केलेला असतो. धिस ऍडिशन इन्क्रीजेस द न्यूट्रिशनल व्हॅल्यू ऑफ द फूड. त्या असणारे जे काही खाद्य जे आहे तर त्या खाद्यामध्ये लॅक्टोबॅसिलिया बॅक्टेरिया जो आहे तर तो ऍड त्या ठिकाणी केल्यामुळं ते असणारे जे काही खाद्य जे आहे तर त्या खाद्याचं न्यूट्रिशनल व्हॅल्यू म्हणजे पोषण मूल्य जे आहे तर ते पोषण मूल्य त्या ठिकाणी वाढताना दिसतं. द हार्मफुल बॅक्टेरिया क्लॉस्ट्रोडियम असणारा जो काय हार्मफुल बॅक्टेरिया जो आहे तर तो कोणता सांगितलं आपल्याला, क्लॉस्ट्रोडियम. जो काय असणारा जो काही घातक अशा प्रकारचा असणारा जो काही बॅक्टेरिया जो आहे आर डिस्ट्रॉइड ड्यू टू द प्रोबायोटिक्स. काय सांगितले की घातक अशा प्रकारचा असणारा तो काही क्लॉस्ट्रोडियम असणारा जो काही बॅक्टेरिया जो आहे तर तो बॅक्टेरिया काय केला तो हे जे काही प्रोबायोटिक जे आहे तर त्या प्रोबायोटिक्स खाद्यामुळे काय केला तो नष्ट त्या ठिकाणी केला. दे ऑल्सो इन्क्रीज द इंटेस्टिनल फ्लोरा ऑफ द बॅक्टेरिया दॅट सिंथेसिस द व्हिटॅमिन्स इनसाइड द ह्युमन इंटेस्टाईन. काय सांगितलेलं आहे की आपलं जे काय आतडं जे आहे तर त्या आतड्याच्या आतमध्ये सुद्धा काही उपयोगी अशा प्रकारचे जे काही सूक्ष्मजीव जे आहेत तर ते सूक्ष्मजीव त्या ठिकाणी राहताना दिसतात. आणि जे काही प्रोबायोटिक असणारे जे काही खाद्य जे आहे तर ते खाद्य आपण खाल्यामुळं काय होता दिसतंय तर आपल्या आतड्याच्या आतमध्ये असणारे जे काही सूक्ष्मजीव जे आहेत तर त्या सूक्ष्मजीवांची त्या ठिकाणी वाढ होताना दिसते. याच्यामुळं आपलं असणारे जे काही आतडं जे आहे तर त्या आतड्याच्या आतमध्ये असणारे जे काही जीवनसत्व जे आहे तर त्या जीवनसत्वांचं संश्लेषण त्या ठिकाणी केलं. द डिसीज रेजिस्टिंग पॉवर इज ऑल्सो इन्क्रीज ड्यू टू प्रोबायोटिक्स. काय सांगितलेले, द डिसीज रेजिस्टिंग पॉवर इज ऑल्सो इन्क्रीज ड्यू टू प्रोबायोटिक्स. हे जे काही प्रोबायोटिक खाद्य जे आहे तर त्या खाद्यांमुळे काय होतं दिसतंय की आपली त्या ठिकाणी रोग प्रतिकारक असणारी जी काही शक्ती जी आहे तर ती शक्ती सुद्धा त्या ठिकाणी वाढताना दिसते. येते आता पुढे आपल्याला पाहिजे प्रोबायोटिक्स. मग आता या ठिकाणी जे काही प्रोबायोटिक्स म्हणजे नेमकं काय पहा की दीज आर ऑल्सो मिल्क प्रॉडक्ट बट कंटेन ऍक्टिव्ह बॅक्टेरिया, फॉर एक्झाम्पल लॅक्टोबॅसिलस, ऍसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस सीसी. त्याच्यानंतर पुढचा आपल्याला दिलेला तर तो बायफिडो बॅक्टेरियम, बायफिडम. हे जे असणारे जे काही जीवाणू जे आहेत तर सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारे जे काही प्रोबायोटिक्स
आता प्रोबायोटिक्स म्हणजे काय सांगितलेले की दीज आर ऑल्सो मिल्क प्रॉडक्ट्स, म्हणजे हे जे काही प्रोबायोटिक्स जे आहेत तर हे प्रोबायोटिक्स आपल्याला दुग्धजन्य अशा प्रकारचेच त्या ठिकाणी पदार्थ आहेत, परंतु हे असणारे जे काही प्रोबायोटिक्स जे आहेत तर त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह असणारे जे काही बॅक्टेरिया, आता कोणकोणते असणारे जे काही ऍक्टिव्ह बॅक्टेरिया पहिला आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. या ठिकाणी ऍक्टिव्ह बॅक्टेरिया त्या ठिकाणी नावं जी आहेत तर ती नावं त्या ठिकाणी लिहितोय. पहिला ऍक्टिव्ह बॅक्टेरिया जो आहे तर तो पहिला ऍक्टिव्ह बॅक्टेरिया आपल्याला सांगितलंय की फॉर एक्झाम्पल लॅक्टोबॅसिलस, बरोबर. त्याच्यानंतरचा पुढचा आपल्याला सांगितलंय ऍसिडोफिलस, त्याच्यानंतरचा पुढचा आहे लॅक्टोबॅसिलस सीसी, त्याच्यानंतर पुढचा आहे बायफिडोबॅक्टेरियम, बायफिडम. त्याची स्पेलिंग प्रमाणे नावं जी आहेत तर ती नावं त्या ठिकाणी फक्त आपल्याला लक्षात ठेवायची. हे जे काही प्रोबायोटिक्स जे आहेत तर ते दुग्धजन्य पदार्थ आहेत, परंतु त्याच्यामध्ये असणारे काही ऍक्टिव्ह अशा प्रकारचे असणारे जे काही बॅक्टेरिया जे आहेत. आता या ऍक्टिव्ह बॅक्टेरियामध्ये कोणते सांगितले लॅक्टोबॅसिलस, त्याच्यानंतर ऍसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस सीसी, काय म्हटलेले लॅक्टोबॅसिलस सीसी किंवा केसी, त्याच्यानंतर बायफिडोबॅक्टेरियम बायफिडम. नाव पुन्हा एकदा लक्षात ठेवा, काय म्हटलेले की बायफिडोबॅक्टेरियम बायफिडम अशा प्रकारचे असणारे जे काही ऍक्टिव्ह बॅक्टेरिया जे आहेत तर ते ऍक्टिव्ह बॅक्टेरिया त्या ठिकाणी जे काही प्रोबायोटिक्स जे आहेत तर त्या प्रोबायोटिक्स मध्ये त्या ठिकाणी असतात. दीज मायक्रोबियम्स मेंटेन द बॅलन्स ऑफ द इंटेस्टिनल मायक्रो ऑर्गॅनिझम that is increase the population of the microbes helping the digestion and decrease the population of the microbes, for example Clostridium. हे असणारे ते काही ऍक्टिव्ह बॅक्टेरिया जे आहे तर ते ऍक्टिव्ह बॅक्टेरिया काय करताना असतात तर मानवी असणारे जे काही आतडे जे आहे तर त्या मानवी आतड्याच्या आतमध्ये असणारे जे काही सूक्ष्मजीव जे आहेत तर त्या सूक्ष्मजीवांचा समतोल जो आहे तर तो समतोल राखण्याचं कार्य त्या ठिकाणी करताना दिसतात. त्याचबरोबर असणारे जे काही डायजेशन प्रोसेस जे आहे, पचन प्रक्रिया जी आहे तर त्या पचन प्रक्रियेला मदत करणारे जे काही सूक्ष्मजीव जे आहे तर त्या सूक्ष्मजीवांची वाढ करतात. तर असताना जो काही हार्मफुल मायक्रोवेव्ह, उदाहरणार्थ आपण पाहिलेले की क्लॉस्ट्रोडियम हा त्या ठिकाणी हार्मफुल अशा प्रकारचा असणारा तो काही मायक्रो ऑर्गॅनिझम जो आहे उपद्रवी अशा प्रकारचा सूक्ष्मजीव जे आहे तर त्या सूक्ष्मजीवांचा नाश जे आहे तर ते नाश त्या ठिकाणी करताना दिसतात. प्रोबायोटिक प्रॉडक्ट्स आर अवेलेबल इन व्हेरियस फॉर्म्स लाईक योगहार्ट, केफीर, त्याच्यानंतर साउस्क्रूट्स दॅट इज पिकल ऑफ द कॅबेज, त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितले डार्क चॉकलेट, मिसो सूप, पिकल्स, ऑइल्स, कॉर्न सायरप, आर्टिफिशियल स्वीटनर्स, मायक्रो अल्गा दॅट इज सी फूड लाईक सिप्रुलिया, क्लोरेला, ब्ल्यू ग्रीन अल्गी एक्सेट्रा. आता काय सांगितले की सर्वसाधारणपणे आपल्या असं लक्षात येतं नसतंय की प्रोबायोटिक असणारे जे काही उत्पादनं जे आहेत तर त्याच्यामध्ये मागे आपण त्या ठिकाणी योगहार्ट पाहिलेले, त्याच्यानंतर केफीर त्याच्यामध्ये पाहिलेले, बरोबर. त्याच्यानंतर असणारं जे काही सोरकूट. आता सोरकूट म्हणजे काय तर सर्वसाधारणपणे कंसामध्ये आपल्याला सांगितले पिकल ऑफ द कॅबेज, म्हणजे कोबी जे आहे तर त्या कोबीचं असणारं जे काही लोणचं त्याच्यासाठी म्हटलेले तर ते ठिकाणी सोरकूट. त्याच्यानंतर डार्क चॉकलेट, त्याच्यानंतर मिसो सूप, त्याच्यानंतर लोणचं असेल, त्याच्यानंतर तेल असेल किंवा कॉर्न सिरप आणि कृत्रिम स्वीटनर्स म्हणजे गोडी आणणारे जे काही पदार्थ जे आहेत तर त्याला म्हटलेले तर त्या ठिकाणी आर्टिफिशियल स्वीटनर्स. त्याच्यानंतर सूक्ष्म असणारे जे काही शैवाल जे आहेत तर त्या सूक्ष्म शैवालांमध्ये सर्वसाधारणपणे स्पिरुलिना, क्लोरेला आणि असणारे ते काही ग्रीन अल्गी, ब्ल्यू ग्रीन अल्गी अशा प्रकारचा शब्द त्या ठिकाणी आहे. ब्ल्यू ग्रीन अल्गी त्याला म्हटलेले नील हरित शैवाल. हे जे काही समुद्री खाद्य जे आहे
म्हणजे या ठिकाणी सी फूड लाईक त्या ठिकाणी काय म्हटलेले स्पिरुलिना, क्लोरेला, त्याच्यानंतर ब्ल्यू ग्रीन आल्गी ही सर्व समुद्री खाद्य आहेत. अशा विविध रूपांमध्ये त्या ठिकाणी ते आपल्याला हे जे काय असताना जे काही प्रोबायोटिक्स जे आहेत तर ते प्रोबायोटिक्स त्या ठिकाणी उपलब्ध होताना दिसतात. व्हाय द प्रोबायोटिक्स हॅव डेव्हलप्ड मच इम्पॉर्टन्स इन द रिसेंट. काय म्हटलेले की अलीकडच्या काळामध्ये प्रोबायोटिक्स जे आहे तर त्या प्रोबायोटिक्सला एवढं असणारं जे काही महत्व जे आहे तर ते महत्व त्या ठिकाणी का प्राप्त झालेलं आहे. काय सांगता येईल की दीज प्रोडक्ट फॉर्म द कॉलोनीज ऑफ द युजफुल मायक्रोवेव्ज इन द एलिमेंटरी कॅनल अँड कंट्रोल अदर मायक्रोवेव्ज अँड देअर मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज, इम्प्रूव्ह रेजिस्टन्स and lower the ill effect of the harmful substances formed during the metabolic activity. की अलीकडच्या काळामध्ये हे जे काही प्रोबायोटिक्स जे आहे तर त्या प्रोबायोटिक्सला एवढं महत्व त्या ठिकाणी का प्राप्त झाले तर त्याचं आपल्याला कारण जे आहे तर ते कारण त्या ठिकाणी सांगता येईल. काय सांगितले की दीज प्रॉडक्ट्स फॉर्म द कॉलोनीज ऑफ द युजफुल मायक्रोवेव्ज इन द एलिमेंटरी कॅनल अँड कंट्रोल अदर मायक्रोवेव्ज अँड देअर मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी. कारण आपल्या लक्षात येतं नसतं ही जी काय असणार जी काही उत्पादनं जे आहेत तर ती उत्पादनं आपला असणार तो काही एलिमेंटरी कॅनल म्हणजे अन्न मार्ग जे आहेत तर त्या अन्न मार्गामध्ये उपयुक्त अशा प्रकारचे जे काही सूक्ष्मजीव जे आहेत तर त्या सूक्ष्मजीवांच्या वसाहती कॉलनी त्या ठिकाणी तयार करून इतर सूक्ष्मजीव असतील किंवा त्यांच्या ज्या काही चयपचय क्रिया ज्या आहेत मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी जी आहेत तर त्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीवर काही करता असतात नियंत्रण जे आहे तर ते नियंत्रण त्या ठिकाणी ठेवतात. पुढे आपल्याला सांगितलं इम्प्रूव्ह रेजिस्टन्स अँड लोअर द इल इफेक्ट ऑफ द हार्मफुल सबस्टन्सेस फॉर्म्ड ड्युरिंग द मेटाबॉलिक ऍक्ट. त्याचबरोबर आपल्या लक्षात येताना दिसते की आपले असणारे जे काही चयपचय क्रिया जी आहे तर त्या चयपचय क्रियेवर त्या ठिकाणी ते नियंत्रण तर ठेवतातच परंतु आपली असणारे जे काही रेजिस्टन्स पॉवर प्रति क्षमता जी आहे तर ती प्रतिक्षमता त्या ठिकाणी वाढवताना दिसतात. त्याच्यानंतर असणारे जे काही मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी जी आहेत चयपचय क्रिया जी आहे तर त्या चयपचय क्रियेमध्ये निर्माण झालेले जे काही घातक पदार्थ जे आहेत तर त्या घातक पदार्थांचे इल इफेक्ट म्हणजे दुष्ट असणारे जे काही परिणाम किंवा दुष्परिणाम जे आहेत तर ते दुष्परिणाम त्या ठिकाणी कमी करताना दिसतात. आणि म्हणून या ठिकाणी अलीकडच्या काळामध्ये प्रोबायोटिक्स जे आहेत तर त्या प्रोबायोटिक्सला त्या ठिकाणी महत्व जे आहे तर ते महत्व त्या ठिकाणी प्राप्त झाले. Useful microbes become inactive due to the antibiotics. Probiotics makes them active again. पुढे महत्वाचं वाक्य आपल्याला सांगितलेलं काय सांगितलेले की युजफुल मायक्रोवेव्ज बिकम इनएक्टिव्ह म्हणजे अक्रियशील किंवा अकार्यक्षम कशामुळे ड्यू टू अँटीबायोटिक्स. तर या ठिकाणी असणारे जे काही अँटीबायोटिक जे आहेत प्रतिजैवक जे आहेत तर त्या प्रतिजैवकांमुळे काय होताना दिसतात अन्न मार्ग जे आहेत तर त्या अन्न मार्गामध्ये असणारे काही उपयुक्त अशा प्रकारचे असणारे जे काही सूक्ष्मजीव जे आहेत तर ते कसे होतात इनएक्टिव्ह होतात अकार्यक्षम त्या ठिकाणी होताना दिसतात. आणि त्यांना पुन्हा सक्रिय करण्याचं काम जे आहे तर ते सक्रिय करण्याचं काम त्या ठिकाणी असणारे जे काही प्रोबायोटिक असणारे जे काही फूड्स जे आहेत तर ते फूड्स त्या ठिकाणी करताना दिसतात. Nowadays, probiotics are used for treatment of diarrhea and treatment of clostridiums. या ठिकाणी डायरिया म्हणजे अतिसाराचा त्या ठिकाणी उपचार करण्यासाठी त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलं ट्रीटमेंट ऑफ क्लोट्री म्हणजे असणारे जे काही कोंबड्यांवरील जे काही उपचार जे आहेत तर त्या उपचारांसाठी हल्ली काय केलं तर की असणारे ते काही प्रोबायोटिक्स जे आहेत तर त्या प्रोबायोटिक्सचा काय केला तो वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. खाली यूज युअर ब्रेन पॉवर म्हटलेलं आहे की इन द अर्लियर क्लास यू हॅड प्रिपेअर्ड द सोल्युशन ऑफ द ड्राय इस्ट फॉर ऑब्झर्वेशन ऑफ द इस्ट. मागील इयत्तेमध्ये आपण त्या ठिकाणी इस्ट किंवा त्याला त्या ठिकाणी आपण किण्व म्हणताना दिसतो त्याचं निरीक्षण करण्यासाठी मागच्या इयत्तेमध्ये आपण त्या ठिकाणी ड्राय इस्ट जे आहेत तर त्या ड्राय इस्टचं द्रावण जे आहे तर ते द्रावण त्या ठिकाणी बनवले जातं. विच सबस्टन्सेस इज प्रिपेअर्ड बाय इट्स यूज ऑन कमर्शियल बेसिस. मग हे जे काही इस्ट जे आहे तर त्या इस्टचं असताना ते काही द्रावण जे आहे तर ते द्रावण आपण त्या ठिकाणी बनवलेलं होतं
तर व्यावसायिक असणारे जे काही तत्व जे आहे तर त्या व्यावसायिक तत्वावर त्याचा उपयोग करून कोणकोणते पदार्थ त्या ठिकाणी तयार केले जातात तर आपल्याला थोडक्यामध्ये सांगता येईल की त्याच्यापासून असणारे काही बेकरी प्रॉडक्ट्स जे आहेत म्हणजे त्या ठिकाणी पाव असेल याच्यासारखे असणारे जे काही उत्पादनं जे आहेत तर ते उत्पादनं त्या ठिकाणी काय केले जातात, त्या ठिकाणी बेकर्स ईस्ट जे आहे तर त्या बेकर्स ईस्ट पासून त्या ठिकाणी तयार केले जातात. त्याच्यानंतरचा पुढचा आपल्याला त्या ठिकाणी भाग पाहायचा आहे तर तो पाहायचा ब्रेड. बरोबर. आता ब्रेड म्हणजेच काय तर आपण पाव त्याला त्या ठिकाणी म्हणता सोपा काय दिलेले. आता पुढे आपल्याला पाहिजे ब्रेड की डिफरंट टाइप्स ऑफ ब्रेड्स आर प्रोड्यूस फ्रॉम द फ्लोअर ऑफ द सिरियल. की धान्याचं असणारं जे काही पीठ जे आहे तर त्या पिठापासून विविध प्रकारचे असणारे जे काही पाव जे आहेत तर ते पाव त्या ठिकाणी बनवले जातात किंवा बरोबर. तर पाव तयार करण्यासाठी पहा डो इज फॉर्मड बाय द मिक्सिंग ऑफ द बेकर्स ईस्ट सॅक्रोमायसिस सेरेविस. या ठिकाणी असणारे जे काही गव्हाचं किंवा मैद्याचं असणारं जे काही डोह जे आहे तर याच्यामध्ये काय केलं जातं तर असणारं जे काही बेकर्स ईस्ट. आता कोणता बेकर्स ईस्ट तर पहा सॅक्रोमायसिस सेरेविसी SEREVISIAE सॅक्रोमायसिस सेरेविसिस हा जो काय असणार तो काही बेकर ईस्ट जो आहे तर तो त्याच्यामध्ये टाकला जातो. त्याचबरोबर त्याच्यामध्ये असणारे जे काही वॉटर पाणी असेल, साल्ट असेल, मीठ असेल अँड अदर नेसेसरी मटेरियल म्हणजे जो काही डो जो आहे. आता डो म्हणजे काय तर पीठ त्या ठिकाणी म्हणू आपण. मग ते एकतर त्या ठिकाणी कशाचं असेल गव्हाचं असेल किंवा मैद्याचं त्या ठिकाणी असणारे जे काही पीठ जे आहे तर त्या पिठामध्ये बेकर्स ईस्ट मध्ये असणारे जे काही सॅक्रोमायसिस सेरेविसिस त्याच्यानंतर मीठ असेल, पाणी असेल किंवा इतर आवश्यक असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर ते पदार्थ त्या ठिकाणी मिसळून त्याचं डो म्हणजे गोळा जो आहे तर तो गोळा त्या ठिकाणी तयार केला. ड्यू टू फर्मेंटेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स बाय ईस्ट शुगर इज कन्व्हर्टेड इनटू कार्बन डायऑक्साइड अँड इथेनॉल. की सर्वसाधारणपणे तो असणारा जो काही पिठात असणारा जो काही गोळा जो आहे तर त्या गोळ्यामध्ये असणार जे काही कार्बोहायड्रेट्स जे आहेत तर त्या कार्बोहायड्रेटचं काय होतंय फर्मेंटेशन त्या ठिकाणी होतं. म्हणजे किण्वन प्रक्रिया जी आहे तर ती किण्वन प्रक्रिया त्या ठिकाणी होताना दिसते. आणि त्याच्यामध्ये असणार जे काही याच्यामध्ये टाकलेलं पिठामध्ये टाकलेलं जे काही बेकर्स ईस्ट त्या बेकर्स ईस्ट मधलं असलेलं जे काही सॅक्रोमायसिस सेरेविसिस याच्यामुळे काय होता नसते याच्यामधले असणारे जे काही शुगर जे आहे तर त्या शुगरचं रूपांतर कशामध्ये होता नसते तर कार्बन डायऑक्साईड आणि असणारे जे काही इथेनॉल जे आहे तर त्या इथेनॉल मध्ये त्या ठिकाणी होताना दिसतं. डो रायजेस ड्यू टू CO2 अँड द ब्रेड बिकम स्पंज. हे आपल्या लक्षात येतं नसतंय काय होतं नसतंय की सर्वसाधारणपणे या ठिकाणी ज्या वेळेला तो असणारा जो काही डो जो आहे गोळा जो आहे तर तो फुगताना दिसतो. कशामुळे फुगताना दिसतो तर त्याच्यामध्ये काय होता दिसते कार्बन डायऑक्साईड जो आहे तर तो कार्बन डायऑक्साईड त्या ठिकाणी तयार होता दिसतो. बरोबर. आणि या कार्बन डायऑक्साईड मुळे त्या ठिकाणी ते पीठ जे आहे तर ते पीठ त्या ठिकाणी फुगताना दिसतंय. आणि ज्या वेळेला बेक केलं जातं भाजलं जातं भाजल्यानंतर तो काय होता दिसतोय स्पंजी म्हणजे सर्वसाधारणपणे तो पाव जो आहे तर तो आपल्या लक्षात येत नसतो आतमध्ये जाळीदार त्या ठिकाणी तयार होताना दिसतो. पुढे कॉम्प्रेस्ड ईस्ट इज युज्ड इन द कमर्शियल बेकरी इंडस्ट्री. काय सांगितलेले की व्यावसायिक असणारे जे काही बेकरी उद्योग जो आहे तर त्या बेकरी उद्योगामध्ये कॉम्प्रेस म्हणजे संकुचित केलेले
असणारे जे काही इष्ट जे आहे तर त्या इष्टचा त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला. इट इज अवेलेबल इन ड्राय ग्रॅन्युलर फॉर्म फ्रॉम द डोमेस्टिक यूज. आपण पाहिलंय की व्यावसायिक असणारे जे काही बेकरी उद्योग जो आहे तर त्याच्यामध्ये कॉम्प्रेस किंवा संकुचित इष्टचा त्या ठिकाणी वापर केला. तर घरगुती वापरासाठी ते कोरड किंवा दाणेदार, जसं आपल्याकडे धान्य असतं त्याचे दाणे असतात तर तसे दाणेदार रूपामध्ये सुद्धा त्या ठिकाणी घरगुती वापरासाठी ते उपलब्ध आहे. ईस्ट प्रोड्यूस फॉर कमर्शियल यूज कंटेन व्हेरियस युजफुल कंटेंट्स लाईक कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, व्हेरियस व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स. व्यावसायिक उद्योगासाठी वापरले जाणारे जे काही ईस्ट जे आहे तर त्या ईस्टमध्ये ऊर्जा असेल, कर्बोदक असेल, मेद असेल, प्रथिन असेल, विशिष्ट प्रकारचे असणारे जे काही किंवा विविध प्रकारचे जे काही जीवनसत्व असेल, खनिज असेल, असे उपयुक्त घटक त्याच्यामध्ये त्या ठिकाणी असतात. आणि पुढे ड्यू टू धिस ब्रेड अँड अदर प्रॉडक्ट प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ द ईस्ट बिकम न्यूट्रिटिव्ह. आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की ईस्टचा वापर करून तयार केलेले जे काही पाव असतील किंवा इतर असणारे जे काही पौष्टिक अशा प्रकारचे असणारे जे काही घटक जे आहेत तर ते घटक त्याच्यामुळे त्या ठिकाणी तयार होतात. म्हणजे ईस्ट वापरून बनवलेले जे काही पाव किंवा इतर उत्पादनं जे आहेत तर ती न्यूट्रिटिव्ह बनताना दिसतात, म्हणजे पौष्टिक त्या ठिकाणी बनताना दिसतात. पुढे की इन्ग्रेडियंट्स लाईक व्हिनेगर, सोया सॉस अँड मोनोसोडियम ग्लुटामेट, it is also called as Ajinomoto, that are used in presently popular Chinese food are produced by the microbial fermentation. काय सांगितलेले की हल्ली लोकप्रिय झालेले जे काही चायनीज असणारे जे काही फूड जे आहे, चायनीज खाद्यपदार्थ जे आहेत तर त्या चायनीज खाद्यपदार्थामध्ये वापरलं जाणारं व्हिनेगर असेल किंवा सोया सॉस असेल, दुसरं आपल्याला सांगितलंय मोनोसोडियम ग्लुटामेट, ज्याला त्या ठिकाणी ॲजिनोमोटो, हे जे काही 3 घटक जे आहेत तर ते सूक्ष्म जैविक किण्वन प्रक्रियेने त्या ठिकाणी मिळवले जातात. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढच्या तासाला आपण त्या ठिकाणी व्हिनेगर प्रोडक्शन जे आहे तर याच्याविषयीची माहिती त्या ठिकाणी पाहणार आहोत. धन्यवाद.